पुण्यातून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे। पुण्यात आयटी मधील संचालकासमवेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने बहिष्कृत केल्याची माहिती आहे। पीडिताच्या घरासमोर लावलेले दिवे नारळ टाकून विझवल्याची माहिती ही समोर आली आहे। तर पीडितेच्या मुलांसोबत खेळण्यासही सोसायटीमधील मुलांना मज्जाव करण्यात आलाय। सामाजिक बहिष्काराप्रकरणी 13 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। तर पुण्यातील नागरस रोडवरील सुप्रिया टॉवर्स मधील ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। एका टॉवर मध्ये राहणारे आयटी कंपनीचे संचालक यांनाच या ठिकाणी बहिष्कृत केल्याचं पाहायला मिळत आहे। तर त्यांच्या घरासमोरचे दिवे लावलेले होते ते नारळ टाकून फोडले आणि त्याचबरोबर संचालकाच्या मुलांसोबत खेळण्यास मज्जाव करण्यात आला। इतर मुलांना अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे एक मोठी सोसायटी ज्या ठिकाणी एज्युकेटेड लोक राहत असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी बहिष्काराचा एक निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तेही एका आयटी कंपनीच्या संचालकावर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती ही समोर येते। तर या प्रकरणी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। पुणे जी एक सांस्कृतिक राजधानी समजली जाते आणि त्यातही टॉवर मध्ये राहणाऱ्या मंडळींनी एका आयटी कंपनीच्या संचालकांवर बहिष्कार टाकल्याचं कळतंय। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? खरं तर औंध परिसरात असलेल्या नागरस रोडवरील सुप्रिया टॉवर मधील हा धक्कादायक प्रकार आहे। त्यातील जे पीडित आहेत ते मोठ्या आयटी कंपनीचे संचालक आहेत। जगभरामध्ये ही आयटी कंपनी कम्प्युटर पुरवण्याचं काम करते आणि ते या सोसायटीमध्ये राहायला आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांना त्या ठिकाणी त्याच सोसायटीत राहणारे जे सभासद आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात होता, बहिष्कृत केलं जात होतं। त्यामागचं कारण काय होतं? त्याच्यामध्ये जर कारण आपण पाहिलं तर सामाजिक बहिष्कृत करण्याचं एकमेव कारण जे आहे ते यांची प्रगती जी आहे ती आर्थिक प्रगती मोठी होती आणि त्यांच्या इतर सोसायटीचं जी आर्थिक प्रगती आहे ती सभासदांची खालवलेली आहे। त्याचबरोबर यांचं जे राहणीमान आहे किंवा यांचं जे वैचारिक आहे ते मोठ्या विचारानं काम करत होते, परंतु अत्यल्प विचाराचे हे जे इतर सभासद आहेत त्यांच्या मुलीला खेळू न देणे, त्याचबरोबर त्यांच्या घरासमोर लावलेले जे दिवे असतात दिवाळीला किंवा इतर वेळीचे दिवे, हे दिवे जे आहेत ते नारळाने विझवणे, त्याचबरोबर लिफ्टमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांच्याकडे बघून अश्लील टोमणेबाजी करणे, त्या वेगवेगळ्या कारणातून यांच्यावरती बहिष्कृत केलं होतं। आणि हा सगळा प्रकार जे आहे त्यातील जे पीडित आहे त्यांनी कोर्टामध्ये 156(3) अन्वये जो आहे ती तक्रार दाखल केली होती आणि या सगळ्या विषयी कोर्ट अभ्यास केल्यानंतर काल यामध्ये चतुर्शिंगी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या आयटी इंजिनियरच्या तक्रारीवरून 13 जणांवरती हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये रुपेश जुनवणे, दत्तात्रय साळुंखे, अश्विनी पंडित, सुनील पवार, जगन्नाथ मुरली, अश्विनी लोकरे, त्याचबरोबर अनिरुद्ध काळे, समीर मेहता, संजय गोरे, सोनाली साळुंखे या अशा या सगळ्या सभासदावरती हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चितच चंद्रशेखर, आता पुढे नेमकी काय कारवाई होते तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।